नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी.के. बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 जूनच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करंट अफेअरचे अत्यंत महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन आपण दरवर्षी 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी आपण साजरा केला जातो. कारण की जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण याबाबत जनजागृती करण्यासाठी आपण दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन आपण 5 जूनला साजरा केला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो दुसरा, भारतात डिजिटल इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? प्रश्न नीट ऐका मित्रांनो. भारतात डिजिटल इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जे काही उपक्रम डिजिटल इंडिया आहे मित्रांनो, जो भारतामध्ये 2015मध्ये सुरू झाला होता. कारण की डिजिटल इंडिया उपक्रम 1 जुलैला 2015 रोजी उपक्रम सुरू करण्यात आला. याचा उद्देश असा होता की भारताला डिजिटल दृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश होता. म्हणून 2015 साली डिजिटल इंडिया हा उपक्रम सुरू करण्यात आला होता मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो तिसरा, G20 देशाच्या गटात किती सदस्य आहेत मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही G20 देशाचं जे काही गट आहे मित्रांनो, यामध्ये 20 देश आहेत मित्रांनो. म्हणून आपण G20 असं म्हणतो मित्रांनो. कारण की G20मध्ये जगातील 19 देश आणि युरोपियन युनियन मिळून असे 20 सदस्य तयार होतात. म्हणून G20मध्ये 20 देश असतात मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो चौथा, अंतराळ दिन म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ स्पेस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर मित्रांनो, जे काही इंटरनॅशनल स्पेस डे म्हणजे अंतराळ दिन आपण कधी साजरा केला जातो? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. 2 जूनला दरवर्षी आपण अंतराळ दिन म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ स्पेस साजरा केला जातो. कारण की अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 2 जून रोजी अंतराळ दिन साजरा केला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो पाचवा, अत्यंत महत्त्वाचा आणि अति इम्पॉर्टंट. आत्तापर्यंत हा प्रश्न 20 ते 25 वेळा कोणत्याही सरळ सेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला किंवा MPSC मार्फत घेतलेल्या बँकिंग क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. कारण की आपण दरवर्षी रिझर्व्ह बँकेचा 1 एप्रिल
रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो. कारण की रिझर्व्ह बँकेची जी काही स्थापना आहे 1 एप्रिल 1935ला करण्यात आली आणि ही भारताची केंद्रीय बँक म्हणून ओळखली जाते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. मित्रांनो प्रश्न आपला 6वा, विश्व महासागर दिन म्हणजे वर्ल्ड ओशन डे कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो जो काय विश्व महासागर दिन आपण दरवर्षी 8 जून या दिवशी विश्व महासागर दिन साजरा केला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की हा जो विश्व महासागर दिन साजरा करण्याचा उद्देश एवढंच आहे, महासागरांचे संरक्षण आणि समृद्धी जीवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठी आपण दरवर्षी 8 जूनला साजरा केला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा मित्रांनो, भारताचे पहिले उपग्रह कोणते? तर मित्रांनो जो काय भारताचा पहिला उपग्रह आहे मित्रांनो तो आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की भारताचा जो काय उपग्रह आहे आर्यभट्ट तो 1975 साली हा पहिला उपग्रह भारताचा जो काय आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह 1975 प्रक्षेपित करण्यात आला होता मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा बी मित्रांनो जवळजवळ आत्तापर्यंत 20 ते 25 वेळा परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो. वन जी काय भरती असते मित्रांनो, वन विभागाची वनरक्षक त्यांना अत्यंत प्रश्न विचारला जातो मित्रांनो. हा मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. 21 जूनला दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो आणि संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आपला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा घोषित केलेला आहे मित्रांनो. म्हणून दरवर्षी आपण 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. प्रश्न आपला मित्रांनो 9वा, भारताचे राष्ट्रपती निवडणूक कोणाद्वारे केली जाते? तर मित्रांनो जे काय भारताचे राष्ट्रपतीची निवड मित्रांनो जी काय केली जाते मित्रांनो आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. निवडणूक मंडळ म्हणजे इलेक्टोरल कॉलेज यांच्यामार्फत राष्ट्रपतीची निवड संसद सदस्य आणि राज्यसभेच्या सदस्य मिळून राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 10वा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO चे मुख्यालय कुठे आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे आणि WHO चे मुख्यालय स्वित्झर्लंड या मधील जिनिव्हा इथे आहे आणि ही संस्था जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करते. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच दररोज डेली करंट अफेअरचे क्वेश्चन आणि GKचे क्वेश्चन आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतच राहतील. चला तर आपण असेच व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया.